अल्पवयीन मुलांना गाडी देणं पालकांना आता महाग पडणार असून हिट अँड रनची आता दररोजच तपासणी होणार आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर गृह विभागाने राज्यातील सर्व पोलिसांना मद्यप्राशन करून वाहन चालवणे आणि अल्पवयीन मुलांच्या हाती गाड्या देणाऱ्या पालकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेडिंग लावून वाहनधारकांची तपासणी सुरू केली असून त्यामध्ये दोषी आढळणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध थेट गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गावारी यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यात पोर्शे कार चालविणारा बालगुन्हेगार हा बड्या बिल्डरचा मुलगा असल्याने त्याला त्या प्रकरणातून वाचविण्याचा लोकप्रतिनिधी आणि पोलिसांकडून झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे प्राशन करून वाहने चालवण्याविरोधात कडक कारवाईची मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे. शनिवारपासून शहरात ठिकठिकाणी बॅरिकेडिंग लावून संशयास्पद वाहनधारकांचा तपासणी करण्यात येत आहे. विजापूर रस्त्यावरील सैफुल येथे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने थांबवून चालकांची तपासणी केली. वाहन चालकांविरोधात वाहन चालवण्याचा परवाना आहे का, तो सज्ञान आहे का, वाहनाचे इन्शुरन्स, पीयूसी आदी कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. अल्पवयीन पाल्याच्या हाती पालकांनी कोणतेही वाहन चालवण्यासाठी देऊ नये. सज्ञान असूनही वाहन चालविण्याचा परवाना नसेल तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. मद्यप्राशन करून वाहन चालविल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तीवरती गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यानंतर त्या व्यक्तीला शिक्षा आणि दंड या दोन्ही कारवाईला सामोरे जावं लागेल. त्यासाठी वाहन चालकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. आपल्या पाल्य अल्पवयीन असूनही त्याच्याकडे गाडी दिली आणि त्याने अपघात केला तर त्याबद्दल पालक आणि पाल्य या दोघांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.